आता वळूया इतर बातम्यांकडे। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। फरार मुख्य आरोपी महेश खेमलानी उर्फ मार्क याला गजाआड करण्यात आले। महेश खेमलानी हा मोठा ड्रग्ज तस्कर आहे। वनराई पोलिसांकडून नेस्को प्रकरणात 12व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपी हा थायलंडला फरार झाला होता आणि पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे। प्रकरणातील महिला आरोपी जिया जेकबचा हा लिव्ह इन पार्टनर आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, अधिक माहिती या संपूर्ण प्रकरणी, कारण हा आरोपी फरार झाला होता, त्याला कशी अटक केली? नक्कीच जगदीश, आपण पाहतोय की गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील आता मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केल्याचं पाहायला मिळतंय। वनराई पोलिसांच्या माध्यमातून हा 12वी आरोपी आहे। 12वा ज्याचा पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। महेश खेमलानी उर्फ मार्क हा एक मोठा ड्रग्ज तस्करीदार होता आणि ज्याच्या माध्यमातून अशा अनेक पार्टीमध्ये खरं तर ड्रग्जची तस्करी ही केली जात होती। मात्र तो सध्या काही दिवसांपासूनच आपण पाहिलं असेल तर या मुंबईपासून जो तो फरार होता आणि थायलंडमध्ये जात होता, ते राहत होता। मात्र आज खरं तर मुंबई पोलिसांच्या माध्यमातून या आरोपीला ताब्यात घेताना पाहायला मिळतं। मुंबई विमानतळावरती ज्या ते अटक केल्याचं पाहायला मिळतं आणि या प्रकरणात आता पुढील सुद्धा तपास या ठिकाणी केला जाणार आहे। कारण यापूर्वी पोलिसांनी जिया जॅकोब या महिलेला अटक केलं होतं। या महिलेचं खरं तर लिव्ह इन पार्टनर सुद्धा ज्या ते असल्याचं आपल्याला माहिती समोर येते। त्यामुळे आता या प्रकरणात आणखीन काही धागेदोरे सापडतात का, याचा सुद्धा तपास हा मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। त्यासोबतच आपण पाहिलं तर या मुख्य आरोपी महेश खेमलानीच्या माध्यमातून त्याचे मोबाईल ट्रॅकिंग असेल किंवा मग बँक डिटेल्स याचा सुद्धा तपास हा मुंबई पोलिसांच्या माध्यमातून केला जाणार आहे। गोरेगाव नेस्को प्रकरणात कशा पद्धतीने ड्रग्जची तस्करी केली गेली याचा सुद्धा शोध हा आता या पुढील तपासामध्ये समोर येणार आहे। नक्कीच, धन्यवाद जय दिलेल्या माहितीबद्दल।